कशाने झालेली? क्रियापदाने झालेली. ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते तो काय असतो? आज्ञार्थी वाक्य असतो. म्हणजे हे सगळे काय आहेत? आज्ञार्थी वाक्य आहेत. तर चला पाहूया आज्ञार्थी वाक्याचं चेन द वाईस कसं करायचं. लेट्स सी. आज्ञार्थी वाक्याचा फॉर्मॅट कसा असतो? आज्ञार्थी वाक्याचं स्वरूप असतं, त्याच्यामध्ये आधी क्रियापद असतं, मग असलं तर आर्टिकल असतो एखादा, आणि मग काय असतो? ऑब्जेक्ट असतो. तर पहा आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस असा होतो. आधी कोणता शब्द येतो आज्ञार्थी वाक्यात पॅसिव्ह करताना? एलईटी, लेट. कोणता शब्द येणार? एलईटी, लेट. मग त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतं. लेट नंतर काय येतं? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? लेट अ लेटर. लेट अ लेटर. मग कोणते शब्द येईल? बीई बी. मग काय येईल? बीई बी. लेट अ लेटर बी. आणि मग काय येईल? राईटचं तिसरं रूप. राईटचं तिसरं रूप रिटर्न. हे झालं याचं पॅसिव्ह. तर मग आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह होताना, ओके, आज्ञार्थी वाक्याचं काय होताना? आज्ञार्थी वाक्याचं चेंज द व्हॉइस होताना काय व्हायलं पहा. आज्ञार्थी वाक्याचा चेंज द व्हॉइस होताना काय व्हायलं? आधी काय